नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती स्पेशल फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। तर हा जो फ्रॉक बनवलेला आहे तो फ्रॉक मी ब्लॅक कलरचा फ्रॉक बनवला आणि त्यावरती वेअर करायला जॅकेट बनवलेला आहे, जे की जुन्या साडीच्या पदरापासून हे जॅकेट बनवलेला आहे। तर तुमच्याकडे अशी कोणती साडी असेल आणि तिचा पदर जर डिझायनर आणि छान सुंदर असेल तर त्यापासून तुम्ही हे जॅकेट बनवू शकता। तर आता इथे प्लेन कलरचा टाफेटा फॅब्रिक घेतलेला आहे, जे की मी 2.5 मीटर घेतलेला आहे। साडीचा पदर आणि त्याचबरोबर अस्तर घेतलेला आहे 2.5 मीटर ब्लॅक कलरचं अस्तर। अशा पद्धतीने इथे मी 4 फोल्डमध्ये करून घेतलं। सुरुवातीला आपल्याला फ्रॉकचा जो टॉप पार्ट आहे त्याची कटिंग करून घ्यायची आहे। तर पहा, या साईजमध्ये साधारण आपण 12 वर्षाच्या मुलीसाठी हा ड्रेस बनवत आहोत। तर 14.5 इंच मी इथे उंची घेतलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता 14.5 इंच अशा पद्धतीने टॉप पार्टची उंची मी इथे ठेवलेली आहे। टॉप पार्टची उंची जी आहे ती साईजनुसार बदलते। तर त्याचा पण एक मी चार्ट जो आहे तो शेअर केलेला आहे। तो सगळ्यात आधीचा व्हिडिओ आहे माझा या चॅनलवरचा, तर तो तुम्ही नक्की पहा। तर इथे तुम्ही पाहू शकता 6 इंच शोल्डरसाठी मी मार्किंग केलं या साईजसाठी आणि 6 इंच मी आमोलसाठी इथे मार्किंग केलेलं आहे दाखवल्याप्रमाणे। इथे देखील 6 इंचावरती परफेक्ट मेजरमेंट आहे का हे चेक करून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर आता ही जी लाईन आहे ती सरळ अशा पद्धतीने आखून घ्यायची। त्यानंतर स्केलच्या साहाय्याने हीच लाईन आपल्याला पुढे वाढवून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। आता काय करायचं आहे की आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे। तर मुलीची तब्येत आहे त्यामुळे आणि हेल्दी मुलगी असल्यामुळे मी इथे 3 इंच गळारुंदी घेतली आणि साधारण 5 इंच गळ्याची खोली घेतलेली आहे। मागचा जो गळा आहे तो साधारण मी 4 इंच घेतलेला आहे। गोल गळा मागचा घेणार आहे आणि चौकोन इथे गळ्यासाठी आखून घेतला। चेस्टचा 4th पार्ट घेतलेला आहे। चेस्ट आहे 32 इंच भागिले 4 करून 8 इंचावरती मार्किंग केलं। फ्रंट आमोलसाठी 1 इंच, बॅक आमोलसाठी 1.5 इंच अशा पद्धतीने मुंड्याचा आकार जो आहे तो देऊन घेतला। मुंड्याचा आकार जो आहे तो पुढचा अशा पद्धतीने कर्व स्केलने दिलेला आहे आणि मागचा देखील कर्व स्केलने दिलेला आहे। आता त्यानंतर पहा, इथे गळ्याचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा। तर वरच्या बाजूने साधारण इथे मी 3 ते 3.5 इंचावरती मार्किंग केलं आणि एक पॉईंट देऊन घेतला आणि हा जो पॉईंट आहे अर्धा इंच बाहेर घेतला। त्यानंतर आता आपल्याला इथे पहा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही गळ्याचा आकार इथे देऊन घेऊ शकता। तर कर्व स्केल ठेवून जसा मला हवा तसा गळा मी इथे सेट करून घेणार आहे। इथे तुम्ही गोल गळा देखील ठेवू शकता। तर हे मार्किंग परत अर्धा इंच मी खाली घेतलं आणि अशा पद्धतीने स्वीट हार्ट शेप म्हणू शकता असा मी गळा जो आहे इथे ड्रॉ करून घेतलेला आहे। आता कॅनव्हासवर देखील तुम्ही गळे बनवू शकता, पण हा फ्रॉक आहे आणि सिंपल फ्रॉक आहे त्यामुळे मी इथे डायरेक्टली फॅब्रिकवरती गळ्याचा आकार देऊन घेतला। बॅक नेकसाठी गोल आकार देऊन घेतला, अर्धा इंच शोल्डर डाऊन करून घेतले। आता काय करायचं आहे तर इथे वेस्टचं मार्किंग करायचं। वेस्टसाठी 7.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि दोन्ही पॉईंट्स इथे आपल्याला अशा पद्धतीने कनेक्ट करून घ्यायचे आहेत। 2 इंच मार्जिन साधारण मी इथे ठेवलेली आहे। 1.5 इंचापर्यंतची मार्जिन सफिशियंट आहे, तर तुम्ही 1.5 इंच मार्जिन ठेवली तरी चालेल। फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट सेपरेट करून घेतले। त्यानंतर मेन फॅब्रिकमधून आपल्याला टॉप पार्टसाठीचं फॅब्रिक सेपरेट करून घ्यायचं आणि मेन फॅब्रिकवरती आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर जे पण उरलेलं फॅब्रिक आहे तर या कापडाचा जो पन्ना आहे तो 60 इंचाचा पन्ना असलेलं कापड आहे। तर 13.5 इंच आपला टॉप पार्ट रेडी होणार आहे। प्लस त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे की जो बॉटम आहे त्याची लेंथ मार्क करायची आहे। तर टोटल फ्रॉक तुम्हाला किती इंचाचा ठेवायचा आहे किंवा फ्रॉकची उंची किती ठेवायची आहे त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेऊन मार्किंग करायचं। तर बॉटमसाठी पहा, मी इथे विथ मार्जिन साधारण 26 इंचावरती मार्किंग करणार आहे आणि कापडाची जी लेंथ आहे किंवा कापडाचा जो घेर आहे तर फ्रंटसाठी 60 इंच रुंदीचं आणि बॅकसाठी 60 इंच रुंदीचं असं फॅब्रिक कट केलं आणि अम्ब्रेलामध्ये अस्तर कट केलेलं आहे। आता जो आपला जॅकेट आहे त्यासाठी इथे अस्तर घेतलेला आहे। त्यासाठी तुम्हाला साधारण 1 मीटर अस्तर लागणार आहे। तर अस्तर घेतलेला आहे आणि वरच्या बाजूला 6 इंच मी शोल्डरसाठी मार्किंग करणार आहे। इथे पाहू शकता फॅब्रिक 4 फोल्डमध्ये ठेवलं, तिथूनच खाली 6 इंचावरती आणि प्लस अर्धा इंच, म्हणजे आता आपण हे जॅकेट शिवणार आहोत तर हे थोडंसं लूज असणार आहे आपलं। तर 6.5 इंच मी आमोलसाठी मार्किंग केलं आणि शोल्डरसाठी 6 इंच। आता चेस्टसाठी मार्किंग करायचं। 8 इंचावरती चेस्टसाठी मार्किंग केलं। चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे।
पूर्ण चेस्ट राऊंड डिवायडेड बाय 4 करून त्याचा चौथा भाग जो येतो त्यामध्ये प्लस साधारण 1.5 इंच ते 2 इंच मार्जिन अशी ॲड करून घ्यायची. आता या पूर्ण जॅकेटची जी लेंथ आहे ती किती ठेवायची तर पहा, अशा पद्धतीने मी साधारण 18 ते 19 इंचापर्यंत 18 इंच जो आहे आपलं जॅकेट तयार ठेवणार आहे. तर प्लस 1 इंच अशा पद्धतीने 19 इंचावरती मी मार्किंग केलं. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे 8.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला. त्याचबरोबर आता हे जे दोन्ही पॉईंट्स आहेत ते आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. तुम्हाला काय करायचं आहे इथे जर तुमचं जॅकेट आहे ते वेस्ट लाईनपेक्षा पण खाली येत असेल तर तुम्हाला हिपचं मेजरमेंट किंवा कमरेचं मेजरमेंट घेऊन अशा पद्धतीने त्याचा 4th पार्ट घ्यायचा आहे. किंवा वेस्टचं मेजरमेंट प्लस त्याच्यामध्ये 1 इंच लूजिंग ॲड करून तुम्हाला 4th पार्ट घ्यायचा. तर अशा पद्धतीने दोन्ही पॉईंट्स कनेक्ट करून घेतले. फ्रंट आमोलसाठी 1 इंच, बॅक आमोलसाठी 1.5 इंच मार्किंग करून घेतलं. त्यानंतर आता पहा, आता आपल्याला काय करायचं आहे की पुढचा जो गळा आहे तो साधारण आपण 4 इंचावरती मार्किंग करणार आहे. गळा रुंदी 3 इंच ठेवलेली आहे. जेवढी आपण जो आपला फ्रॉक आहे त्यासाठी ठेवली तेवढीच यासाठी पण ठेवणार आहोत आपण जॅकेटसाठी. चौकोन आखून घ्यायचा. खूप छान आणि सुंदर अगदी साध्या सोप्या पद्धतीने जॅकेट आणि खूप ट्रेडिशनल आणि खूप छान असं हे जॅकेट दिसतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि नंतर आपण कॉलरमध्ये कसं शिवणार आहोत ते पण बघणार आहोत. 2 इंच बॅकनेक आपण ठेवलेला आहे डीप. अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे कर्व स्केलनी. लवकरच आपण कॉलरचं जे जॅकेट आहे फ्रॉकवरील किंवा कोणत्याही लॉंग गाऊनवरील त्याची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. तर इथे पाहू शकता दोन्ही पार्ट्स मी सेपरेट करून घेतले. हा जो आहे बॅक पार्ट आहे तो साईडला ठेवला आणि जो दुसरा पार्ट आहे फ्रंट पार्ट तो पण ठेवून घेतलेला आहे. फ्रंट पार्टसाठी नेकची जी आहे मार्किंग करायची आपली राहिली होती तर नेकची मार्किंग फ्रंट पार्टसाठी करून घ्यायची आहे. मार्किंग करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे साधारण पहा नेकची जी आहे ती कटिंग करून घ्यायची. आणि हे जॅकेट जे आहे फ्रंट ओपन असणार आहे. तर फ्रंटच्या साईडने काय करायचं आपल्याला हे पहा, इथून मी 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. फक्त 1 इंच असं ओपन हा पार्ट आपण ठेवलेला आहे. तर 1 इंचावरती असं मार्किंग करून घेतलं. आणि सेंटरच्या बाजूने पण एक मार्क करायचे जेणेकरून रेष तिरकी व्हायला नको. कटिंग करून घेतलं मेन फॅब्रिकचं, अस्तरचं कटिंग करून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे पदराची टोटल उंची बघायची आहे. तर व्यवस्थित आपलं फॅब्रिक इथे सेट होतं आहे का आणि आपल्याला जेवढी हवी तेवढी उंची मिळते तर त्या पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं. तर व्यवस्थित असं मला उंची जी आहे ती मिळालेली आहे. बॅक पार्ट ठेवून मी एवढा पार्ट कट करून घेणार. आणि जे वरचा भाग उरलेला आहे पदराचा, जो पण वरचा पदराचा भाग उरलेला आहे त्यातून मी स्लीव्सची कटिंग करणार आहे. तेवढ्या फॅब्रिकमध्ये तुमची जेवढी स्लीव्ज बसणार आहे तेवढ्या लेंथची स्लीव्ज तुम्ही इथे व्यवस्थित छान शिवू शकता. पफ स्लीव्ज शिवू शकता. तर माझ्याकडे एवढंच फॅब्रिक उरलं होतं तर त्यातूनच आता आपण काय करायचं आहे की अशा पद्धतीने स्लीव्सची जी आहे ती कटिंग करून घ्यायची आहे. एवढं फॅब्रिक आपल्याकडे उरलं आहे. तर स्लीव्ससाठी पहिल्यांदा अशा पद्धतीने फॅब्रिक 4 फोल्डमध्ये ठेवलं. 14 इंच 13 ते 14 इंच स्लीव्ससाठी मी मार्किंग केलेलं आहे. आणि वरच्या बाजूने रेष आखून घेतली. 3 इंच ओपन साईडला मार्किंग केलं. त्यानंतर खालच्या साईडने बॉटमसाठी 5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि तिथूनच 1 इंच आपल्याला मार्जिन ॲड करायची आहे स्लीव्ससाठीची. फुल स्लीव्स शिवत आहोत त्यामुळे आता आपल्याला स्लीव्सचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे स्लीव्सचा आकार देऊन घेतलेला आहे. आता स्केल घ्यायची आणि हे दोन्ही पॉईंट्स जे आहेत ते कनेक्ट करून घ्यायचे. स्केलच्या मदतीने हे दोन्ही पॉईंट कनेक्ट करून घेतले. आणि त्यानंतर फिटिंगची जी मार्किंग आहे ती देखील आपल्याला व्यवस्थित अशी करून घ्यायची. पुढच्या साईडचा मुंड्याचा जो आकार आहे स्लीव्जला तो देऊन घ्यायचा व्यवस्थित असा. आता आपण स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत. तर मेन फॅब्रिक घेतलेलं आहे फ्रॉकचं. मेन फॅब्रिक घेतलं त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे. दाखवल्याप्रमाणे नेक पार्ट आणि आमहोल पार्ट स्टिच करून घ्यायचा. इथे फ्रॉक आपण स्लीवलेस ठेवणार आहोत. तर बॅक पार्ट घेतलेला आहे. बॅक पार्टवरती देखील आपल्याला अशाच पद्धतीने अस्तर ठेवून घ्यायचं. नेक पार्ट आणि आमहोल पार्ट स्टिच करून घ्यायचा. दोन्ही पार्ट स्टिच केल्यानंतर आता हे फॅब्रिक आपल्याला सरळ बाजूला करून घ्यायचं किंवा सुलट करून घ्यायचं आहे. आणि टॉप स्टिचेस करून घ्यायच्या किंवा प्रेस केलं तरीही चालणार आहे.
बॅक पार्टला आपल्याला इथे झिप लावून घ्यायची आहे. फ्रंट पार्ट मी इथे घेतलेला आहे आणि त्यासाठीचं जे मेन फॅब्रिक आहे ते घेतलं. दोन्हीही मेन फॅब्रिक समोरासमोर म्हणजे बॉटमचं आणि टॉप पार्टचं मेन फॅब्रिक समोरासमोर घेऊन आपल्याला अशा पद्धतीने बॉटम पार्टमध्ये छान अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत. हे पहा दाखवल्याप्रमाणे इथे अशा पद्धतीने खाली टॉप पार्ट ठेवला आणि त्यानंतर आता आपण चुन्या घ्यायला सुरुवात केलेल्या आहेत. तर इथे अशा पद्धतीने सगळ्या चुन्या सारख्या यावा याकरता मी जो काटा चमचा असतो आपला त्याचा वापर करून सर्व चुन्या एकाखाली एक किंवा शेजारी शेजारी अशा पद्धतीने व्यवस्थित चुन्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि छान असं स्टिच केलेलं आहे बॉटम पार्ट. सेम अशाच पद्धतीने बॅक पार्ट देखील आपल्याला रेडी करायचा आहे. तर इथे मी फ्रंट पार्टच्या ज्या चुन्या आहेत त्या अशा घेतलेल्या आहेत आणि याचा अस्तर जे आहे ते अम्ब्रेलामध्ये कट केलेलं आहे. तर फक्त अस्तरची कटिंग मी इथे दाखवलेली नाही आहे. फ्रंट आणि बॅक दोन्ही अशा पद्धतीने रेडी केले. बॅक पार्टमध्ये आपण झिप लावून घेतलेली आहे. अशा पद्धतीने छान अशी फिनिशिंग पण याला आलेली आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, अस्तर आपल्याला लावायचं आहे. तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला उलटा असा फ्रॉक ठेवायचा आहे. आता पहा अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने असं अस्तर शिवून घ्यायचं. त्यानंतर अस्तर सुलट बाजूला करून घ्यायचं. आता आपण जॅकेटची जी आहे ती स्टिचिंग पाहणार आहोत. तर इथे मेन फॅब्रिक सरळ ठेवलेलं आहे. त्यानंतर पहा अशा पद्धतीने अस्तरचं फॅब्रिक त्यावर ठेवून घ्यायचं. बॉटमचा पार्ट आणि नेक पार्ट स्टिच करून घ्यायचा. स्लीव्जला अस्तर लावून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. दोन्ही स्लीव्ज आपल्याला अशाच रेडी करायच्या बॉटम साईड फोल्ड करून व्यवस्थित. त्यानंतर हा फ्रंट पार्ट आहे. फ्रंट पार्ट देखील सरळ ठेवला. त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे. साईडने जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करायचं. आता यामध्ये नेक पार्ट, समोरचा सेंटरचा पार्ट आणि बॉटम असे 3 पार्ट शिवून घ्यायचे आहेत आपल्याला जॅकेटचे. हे पार्ट आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे. इथे तुम्ही पाहू शकता हा पार्ट मी शिवून घेतला. आता हा भाग आपण सरळ करून घेणार आहोत. त्यानंतर पहा टॉप स्टिचेस करून घ्यायचे. आमोल साईड स्टिच करून घ्यायची. फ्रंटचा जो पार्ट आहे तो देखील आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. नेक पार्टवरती टॉप स्टिचेस करायचे. त्यानंतर शोल्डर टू शोल्डर ठेवून घ्यायचं आहे समोरासमोर आणि शोल्डर फिटिंग करून घ्यायचे आहे व्यवस्थित. शोल्डर फिटिंग करून घेतल्यानंतर स्लीव्ज आपल्याला सिम्पली अटॅच करून घ्यायच्या आहेत. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी इथे जॅकेट कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे आणि फ्रॉकला देखील आपण फिटिंग करून घेतलेली आहे. फक्त फिटिंग कशी करायची हे दाखवलेलं नाही. फ्रॉकला बेल्ट देखील लावायचे आहेत या. तर हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित टॉप स्टिचेस करून घेतले आणि आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही शोल्डरचे जे पार्ट आहेत ते स्टिच करून घ्यायचे. ज्यावेळी तुम्ही शोल्डर जॉईंट करता त्यावेळी दोन्ही पार्ट्स जे आहेत ते एका वेळी समोरासमोर ठेवूनच आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. म्हणजे कुठेही आपली जी उंची आहे ती कमी जास्त होत नाही किंवा शोल्डर कमी जास्त असं होत नाही. तर व्यवस्थित हे डबल स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी आणि ओव्हरलॉक देखील तुम्हाला हा पार्ट करून घ्यायचा आहे. छान सुंदर असं जॅकेट जे आहे आपलं इथे पैठणी जॅकेट देखील आपण याला म्हणू शकतो, तर ते तयार झालेलं आहे. आता स्लीव्ज ठेवायच्या आहेत. स्लीव्ज समोरासमोर ठेवायच्या म्हणजे दोन्हीही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवायचे. अशा पद्धतीने स्लीव्ज जे आहे ते आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता पूर्ण पार्टला स्लीव्ज जे आहे ते अटॅच करून घ्यायची. खूप छान आणि सुंदर असा हा आपला ड्रेस तयार झालेला आहे. तर तुम्ही देखील अशाच वेगवेगळ्या फ्रॉकच्या डिझाईन जर तुम्हाला बघायच्या असतील तर माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन व्हा आणि तुम्ही त्यावरती फ्रॉकच्या डिझाईन किंवा किड्स वेअर्स जे आहेत किंवा वुमन्स वेअर हे देखील शेअर करू शकता. तर पहा फ्रॉकला फिटिंग केली, बॉटम फोल्ड करून घेतला आणि जॅकेट देखील इथे तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा फ्रॉकचा व्हिडिओ? कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.